थँक्यू सो मच. आपण सामन्याला सुरुवात करूया. सामन्याला आपण सुरुवात करूया आणि टायमर देखील आपण लगेच सेट करणार आहोत. बघा विनंती असेल मी टायमर स्टार्ट करतोय. सो विनंती आहे टीम वाडेकर तुम्ही आता या इनिंगला सुरुवात करा. 12 वाजून करेक्ट बघा 57 झालेले आहेत. आपण सुरुवात करूया दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याला. टीम हर्ष इलेवन जय झलेश्वर वाडेकर आणि त्यांचा अगेन्स्ट टीम हेदुडणे. आणि हेदुडणे संघ नेहमी एकाच नावाने खेळतो, सतरंगी क्रिकेट संघ गावदेवी स्पोर्ट्स हेदुडणे. सामन्याला सुरुवात. फर्स्ट ओव्हर कपिल लेफ्ट थांब ओव्हर द विकेट आणि पगलाच बॉल बॅकफूट वरती जाऊन पंच केला, इनफिल्डला क्लिअर केलं आणि बॉल गेला बॅकवर्ड पॉइंट रिजन बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. परफेक्टली एक्झिक्यूट का झाला कारण बॉलचा अगदी मेरिटवरती रोहित खेळला, कारण बॉलला अगदी वळण घेऊ दिलं आणि अगदी लेट स्ट्रोक खेळला आणि चांगला स्ट्रोक खेळला. आणि आता स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मिड ऑन मिड ऑफ इनफिल्ड मध्ये त्याचा फायदा इथे घेतला जाईल. बॉल जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सेलेक्टचा हा दुसरा चौकार रोहित बॅट मधून. यस, त्याच हेदुडणेचे प्रेमनाचे कान यांचे आगमन झाले. मी त्यांना विनंती करेन या पण मंचावरती आपलंही सहर्ष स्वागत. सलगचे 2 चौकार आलेत आणि याच बॅटरला आपण वसाडच्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक घेताना पाकलं होतं. आणि मला आठवतं सेमीफायनलमध्ये आमच्याच गावच्या टीमला यांनी पराभूत केलं होतं. आणि चांगला खेळ करतात हेदुडणे टीम. स्क्वेअर कटचा फटका, आता देखील फिल्डिंग चांगली राहिली, स्ट्रोक आता देखील चांगलाच होता पण गॅप भेटता आला नाही आहे. दरम्यान एक सिंगल इथे मिळेल. धाव फलक आता 9 वरती, 9 ऑन द बोर्ड. कारण मग ॲज अ कॉमेंटेटर मी नेहमी सांगत असतो की आमचा कोणता पक्ष नाही आहे. मैदानासातमध्ये जोही चांगला संघ खेळेल त्यांना आम्ही नेहमीच ॲप्रिशिएट करू आणि जो क्रिकेट भरपूर चांगला खेळेल त्यांना ॲप्रिशिएट करणं हे आमचं कामच आहे. 9 धावा धाव फलकावरती आहेत आणि रोहित नो डाऊट भरपूर चांगल्या टचमध्ये आहे. आणि सध्या सगळ्याला हेदुडणे संघ आता देखील हीच अपेक्षा करतो की या मॅचमध्ये देखील एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी इनिंग इथे रोहितकडून हवी आहे. आणि सुरुवात त्याप्रमाणे रोहितने केलेली देखील आहे, कारण 9 धावा इंडिव्हिज्युअली. हुक करायचं होतं, बॅटचा टोला लागला तर डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फुल्ड पोहोचतात, बॉल फील्ड करतात. दुसऱ्या धाव्यासाठी आता कॉलिंग शेवटच्या मोमेंटला झाली आणि 2 धावा दरम्यान इथे पूर्ण केल्या जातील. धाव कोण आता 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर काढता 11 ऑन द बोर्ड विदाउट लॉस टीम हेदुडणे. अजून देखील फर्स्ट ओव्हरमध्ये येत्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि पाकले गेले तर सुरुवात चांगलीच आहे, कारण पगलं षटक प्रगतीपथावरती 11 धावा धाव फलकावरती. यावेळी जागा भरून खेळायचं होतं बट जो अतिरिक्त बाउन्स आला दॅट्स वा बॅटने बॉलचा कॉन्टॅक्ट झाला नाही आहे. डॉट बॉल त्यामुळे इथे येतो, कारण बघा बॅकफूटवरती जेव्हा आपण बॉडी वेट ट्रान्सफर करतो, बॅकफूटवरती जाऊन जेव्हा आपण खेळण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर बॉलचा जो बाउन्स आहे त्याला देखील थोडं जज आपल्याला करावं लागतं आणि त्याप्रमाणे ॲडजस्ट व्हावं लागतं. बट मागील चेंडूवरती थोडा अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. डॉट बॉल इथे येतो. नेक्स्ट बॉल आता फुल लेंथ आहे आणि समोरच्या दिशेने फटका खेळत व्ही शेपमध्ये हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. आता मिड ऑनचे फिल्डर लॉंग ऑनपर्यंत पोहोचतात, तोपर्यंत पूर्ण केल्या जातील या चेंडूवरती या 2 धावा. आणि अशा प्रकारे एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 13 विदाउट लॉस टीम सतरंगी स्पोर्ट्स हेदुडणे. अजून देखील रिमेनिंग 3 ओव्हरचा खेळ या फर्स्ट इनिंगमध्ये बाकी आहे. पारितोषिक येते हेदुडणेची एवन जोडी रोहन पाटील, मुकेश पाटील, बबला पाटील यांच्याकडून करणला लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. फर्स्ट ओव्हर आपण जर पाहिलं तर अगदी योग्य वेळेवरती समाप्त झालं. अजून देखील 3 ओव्हरचा खेळ इथे बाकी. फर्स्ट ओव्हरसाठी किती वेळ खर्च झाली ती माहिती मी पोहोचवतोय. 3 मिनिटांमध्ये फर्स्ट ओव्हर कंप्लीट झालं. क्या बात आहे. अशा प्रकारेच खेळ करा. अजून देखील येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. बघा हेदुडणे संघ खेळतो तर 1 ते 2 गोष्टी बोला असं मला देखील वाटतात, कारण याच हेदुडणे गावाने टेनिस बॉल क्रिकेट जगताला एक गोड आवाज दिला आणि तो आवाज आमच्या स्टेजवरती देखील आहे, कारण जी काळन सर देखील हेदुडणे गावालाच बिलॉंग करतात आणि त्यांचाच गावचा संघ. स्विचिटचा फटका खेळायचा होता, शॉर्ट थर्डला फुल्डर आहे, थोडी मिस्टेक झाली. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. धाव फलक आता 14 वरती. युवा उद्योजक हेदुडणेचे जयेंद्रजी कान यांच्याकडून बॅक टू बॅक 3 सिक्सेससाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. जे आपण उपस्थित असाल तर मंचावरती आपलं सहर्ष स्वागत.
बघा पाकलं गेलं तर सध्या सगळीला धावफलक आता 14 वरती आहेत. सुरुवात ज्याप्रमाणे आहे मिनिमम एक्सपेक्टेशन्स आता काय आहेत की जर पगले 7 चेंडू टाकले गेलेत आणि 14 धावा धावफलकावरती आहेत, 10 विकेट्स हातामध्ये आहेत, तर इथे प्रेडिक्शन आपण हेच करू शकतो की मिनिमम इथे 50 तरी बनवायला हवं टीम हेदुडने ज्याप्रमाणे त्यांचा बॅटिंग क्रम आहे. बट त्याच्यावरती मी म्हणेन रोख लावण्याचा प्रयत्न टीम वाडेकरचा नक्कीच असेल. बट बॅटिंग सध्या सगळीला लाजवाब होत आहे आणि फिल्डिंग अखेरीस इथे बॉल फील्ड केला जातो डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये आणि कंप्लीट केल्या जातील इन बिटवीन या रन्स 2 आणि धावफलक 16वरती. कारण बघा ज्याप्रमाणे सुरुवात होते त्याप्रमाणे आपण स्कोर प्रेडिक्ट करतो आणि ही सुरुवात ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे असं वाटते की बॅटिंग जर अशीच झाली तर मे बी 45 to 50 इझिली बनवल्या जाऊ शकतात. पण त्यामध्ये अडथळे जर निर्माण करायचे असतील टीम वाडेकरला तर विकेट्स काढावे लागतील. कारण विकेट जर येतील तर तुम्ही रनगतीवरती फुल स्टॉप लावू शकता, अदरवाईज रन्स थांबवणं अवघड. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट पायांवरती टाकायचा होता, यष्टांचा वेध इथे घेतलाय, क्लीन बोल्ट, पकला धक्का. धक्का बघा शफल झाले आणि अतुलचा निशाणा चुकला नाहीये, अगदी निशाणा साधला लेग स्टंपवरती आणि यष्टनचा वेध घेतला. लेग स्टंपवरती नव्हे तर इतके शफल झाले होते की ऑफ स्टंपवरती निशाणा होता. हा सफलता दरम्यान इथे मिळाली, धक्का लागला, पगला बॅटर बाद झालेत करण. कधी कधी आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मोस्ट ऑफ बॅटर्सला नव्हे तर मी म्हणेन की 99% बॅटर्सला आपण शफल होताना पाहतो. पण सध्या सगळीला जेव्हा तुम्ही शफल होता ही गोष्ट देखील प्रामुख्याने आपल्याला ॲज अ बॅटर ठाऊक ठेवावी लागते की आपला ऑफ स्टंप कुठे. कारण जेव्हा जास्त शफल होतो तेव्हा मिस्टेक काय घडते की एखादा जेव्हा चांगला बॉलर असतो ज्याच्याकडे गती असते तो स्टंप्सवरती निशाणा साधतो आणि ते कार्य मागील चेंडूवरती अतुलने केलं, सफलता मिळाली. पगली न्यू मॅन इन ॲट नंबर 3 प्रदीप येतो क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्यासाठी. बट ज्याप्रमाणे सुरुवात हवी होती त्याप्रमाणे ही सुरुवात आहे. आता ओव्हर द विकेट फुल लेंथ आहे, ड्राईव्हचा फटका समोरच्या दिशेने लॉंग ऑनचे फुल्डर पोहोचतात, थोडी मिस्टेक राखली बट त्याचं नुकसान जास्त काही होणार नाही, मिळेल फक्त एक सिंगल. आज अतुल भोईरला आपण एक कारनामा करताना जरूर पाकला. हेदुडनेचे पुरस्कर्ते किरण शेठ भोईर यांच्याकडून बॅक टू बॅक 3 सिक्सेससाठी 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक असेल हेदुडनेचा फलंदाजांना. बघा जी चर्चा मी करत होतो की आज अतुल भोईरने कारनामा केला, तो म्हणजे तो कारनामा काय की 6 चेंडू 6 चौकार अतुलचा बॅटमधून आपण येताना पाहिले होतं. हा देखील फुल लेंथ आहे, ड्राईव्हचा फटका. आता डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर आता पोहोचतात, बॉल फील्ड करतात आणि अखेरीस बॉल इथे फील्ड केला गेला आणि तोपर्यंत इन बिटवीन 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. बघा क्रॅकिंग ड्राईव्ह होता. एकोणावीस धावा धावफलकावरती शेवटचा बॉल असेल या सेकंड ओव्हरमधला. आता स्विचिटचा फटका खेळायचा होता, बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही, खेळ समाप्त. 2 ओव्हरचा अखेरीस धावफलक 19 धक्का लागला, एक टीम हे तुडणे आणि खेळ शिल्लक आहे 2 ओव्हरचा. हे आमचे सर्व मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेतात. सन्माननीय कालुराम शेठ भोईर सहभाग देखील आपण पाहू शकतात, ते देखील उपस्थित आहेत. आता मॅचकडे आपण जाऊया. 2 ओव्हरचा अखेरीस 19 धावा, धक्का 1 आणि अजून देखील खेळ बाकी आहे 12 चेंडूंचा. बघा एकंदरीत बघा ग्रामीण क्रिकेट आहे तर ॲज कॉमेंटेटर एक भावना तर असते की जेव्हा आपला गावचा संघ खेळत असतो बघा ती भावना प्रकट कधीही कोणता कॉमेंटेटर करणार नाही, बट आतून असं वाटतं की आपल्या गावच्या टीमने चांगलं परफॉर्म केलं पाहिजे. आणि करण काळन सर मनामध्ये या गोष्टी नक्कीच चालल्या असतील. 2 ओव्हरचा खेळ आणखीन बाकी आहे आणि थर्ड ओव्हर प्रणित पाटील प्रमाण तयार होतं. प्रणित येतो, याआधी आपण प्रणितला पाकलं होतं
याआधी मॅच विनिंग बॉलिंग त्यांनी केली होती आणि प्लेअर ऑफ द मॅच देखील तोच होता या आधीच्या सामन्याचा. प्रणित येतो, रिस्क विनर आहे. पगलाच बॉल आणि दरम्यान पुल करायचं होतं पण टॉप एज लागला. बॉल दरम्यान लॉंग लेग रिजनकडे गेला. बॉल फील्ड केला जातो, तोपर्यंत पूर्ण केल्या जातील या 2 धाबा. बघा रिस्क विनर आहे आणि जर तुम्ही रीड नाही करणार तर अवघड आहे कार्य असं वाटतं. आमच्या समवेत कॉम्बॉक्समध्ये प्रसाद सर देखील आहे, ज्यांनी खऱ्या अर्थाने एक काळ देखील त्यांनी देखील गाजवला. त्यांना देखील एक गोष्ट माहिती आहे की जर समोर एखादा फिंगर स्पिनर अथवा रिस्क स्पिनर आहे आणि असं बॅटर जर तुम्ही त्याला रीड नाही करणार तर बघा 10 आउट ऑफ 9 टाइम्स तुम्ही त्या बॉलला एकतर बीट बॉल एकतर स्ट्रोक मिस टायमिंग होईल, याच गोष्टी होतात. नेक्स्ट बॉल आता पिक देखील केला, ऑन साइडला उडवला हवेमध्ये आणि बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. तर फटका हवा होता आणि तो फटका येतो बॅटर प्रदीपचा बॅटमधला हा षटकार. चेंडू ज्याप्रमाणे टाकला गेला होता, गुगलीच टाकली होती पण मिस्टेक काय केली की लाईन आणि लेंथमध्ये मिस्टेक झाली. कारण जर तुम्ही गुगली टाकता तर मोस्ट ऑफ बॉल जेव्हा तुम्ही रिलीज करता पिचिंग मला असं वाटतं की 4थ्या नाही तर 5व्या स्टंपवरती झाले पाहिजे, तेव्हा बॉल पडल्यानंतर आत येतो. पण इथे मिस्टेक घडली की अगदी पायांवरती बॉल होता, हा बॉल आता सोडून दिला आणि आता मिस्टेक घडली. वाईट बॉल दरम्यान इथे येतो. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. धावफलक अतिरिक्त रनचा मध्ये धावफलक आता 28. आता फुल लेंथ यष्टांचा वेध घेतला, क्लीन बोल्ट, आणखी एक सफलता दरम्यान धक्का आता लागला हा मैदानाच्या हातामध्ये. दुसरा बॅटर बाद झाला प्रदीप. होऊ शकता आणि तो चेंडू टाकला तो अतिरिक्त गतीने टाकला आणि दॅट्स व्हाय विकेट इथे मिळाली आणि धक्के लागले 2. आता दुसरा धक्का देखील लागला, प्रदीप बाद झाला आणि त्यात नंतर क्रमांक 4 वरती यश काळन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हा देखील एक चांगला बॅटर, बट त्याच्या समोर रोहित देखील आहे, हे आपण विसरू शकत नाही. या जोडीवरती आता भरपूर काही डिपेंड करतं कारण अजून देखील पहिल्या सत्रामध्ये चेंडू आता शिल्लक आहेत. येणारे 9 बघा 28 आहेत स्कोर कार्डवरती आणि त्या 9 मध्ये इथनं मी म्हणेन 20 जरी आणखीन बनवू शकले मे बी 45+ टोटल, एक चांगला टोटल आहे या कंडिशन्समध्ये. नेक्स्ट बॉल आता फुल लेंथ होता, स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑलला फिल्डर चान्स नाही आहे. बॉल दरम्यान एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चमकार. एकतर गुगली एकतर लेग स्पिन बॉल फिरवणं ही त्याची ताकद आहे. याआधी आपण एक्सेप्ट करू शकतो की प्रदीपला सरप्राईज त्याने केलं, बट त्यात नंतर यश काळनचा अगेन्स्ट देखील अगदी सीम अप बॉल टाकणं कितपत योग्य होतं कारण यश ऑलरेडी रेडी होता. चौकार इथे येतो. नेक्स्ट बॉल आता स्विच हिटचा फटका आणि आता पॉईंटचे फिल्डर पोहोचतात. बॉल इथे फील्ड केला जातो आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर मिळेल एक सिंगल धाव फलक आता 33 धावा धाव फलकावरती आणि शेवटचा बॉल असेल या 3rd ओव्हरमधला. प्रणित आता एक्सपेन्सिव्ह बिकॉज 14 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आला आणि शेवटचा बॉल असेल. थोडं गणित चुकलं की काय प्रणितचं असंच वाटतंय कारण एकंदरीत आपण पाहिलं याआधी जेव्हा गुगली टाकली होती ज्याच्यावरती षटकार आला होता तिथे देखील मी म्हणेन लाईन आणि लेंथमध्ये मिस्टेक होती आणि आता ताकदीवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला आणि जसं त्यांना समजलं की आपला चेहरा दाखवला जातोय या आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. मॅनेजमेंट टीम मेंबर ते देखील आहेत, आमच्या मॅनेजमेंट कमिटीचे ते देखील एक सदस्य आहेत
शेवटचं षटक शिल्लक आहे. चला विनंती असेल त्वरित फिल्डिंग सेट करा. पण कधी कधी काय होतं की ॲज अ प्लेअर तुम्ही तुमची अबिलिटी आणि स्ट्रेंथला बाजूला ठेवून आयोजक आमचे अक्षयजी निषाद आणि त्याचबरोबर त्यांनाच वन मॅन शो. आपण कुठे असाल अक्षयजी निषाद, लवकरात लवकर मंचावरती या. सर्वेश येतोय लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी. 3 ओव्हरमध्ये 35 धावा, धक्के 2 लागलेत. बघा जी चर्चा मी करत होतो की जेव्हा ॲज अ प्लेअर तुम्ही तुमची स्ट्रेंथ आणि अबिलिटीला बाजूला ठेवून दुसरा पर्याय वापरता तेव्हा खऱ्या अर्थाने तुमचा माइंडसेट थोडा कमकुवत झाला. तुम्ही माघार घेता, तुम्ही डिफेन्सिव्ह अप्रोच दाखवतात. ही गोष्ट ॲज अ प्लेअर तुमच्याकडून पाहायला मिळते. कारण एक चांगला खेळाडू कधी माघार नाही घेत, तो लढाऊ वृत्ती दाखवतो, तो लढतो. आणि एक चांगला खेळाडू कधी आपला स्ट्रेंथ आणि अबिलिटीला बाजूला नाही ठेवत, त्याच्यावरती विश्वास दाखवतो. हेदुडणेचे पुरस्कर्ते पार्थ 11 हेदुडणे या नावाने हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. आमचे जावई किरणजी भोईर दादांसाठी कडे आगमन, आपलं सहर्ष स्वागत. सर्वेश लास्ट ओव्हरमध्ये 35 आहेत आणि किंग किती बनतील. आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर यश काळन. सर्वेशचा पकडलाच बॉल रेंज मध्ये रडार मध्ये लॉन्च केला आणि थेट पाठवलंय गाव कॉर्नर रिजनला. क्लिअर करत असताना यश काळनचा हा बार षटकार. या आता बॉलवरती षटकार आला, म्हणजे बॅक टू बॅक सेकंड सिक्सर आला. तर पुरस्कर्ते किरणजी भोईर साहेब यांच्याकडून 500चा कॅश प्राइज असेल यश काळनला. षटकार येतोय. आता प्रेशर पूर्णपणे सर्वेशवरती, कारण पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका इथे आला. आता फुल लेंथ होता, हेलिकॉप्टर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनचा फिल्डर थोडासा वाईडिश, तसा फायदा इथे मिळेल. हा बॉल देखील लॉंग ऑन रिजनला क्लिअर करत असताना बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकारानंतर हा चौकार. वाडेकर संघाचा जो मजबूत पक्ष आहे त्याच्यावरती हा वार केला मी म्हणेन. कारण बॉलिंग युनिट त्यांची स्ट्रेंथ होती, पण त्या स्ट्रेंथवरती वार केला आणि धाव फलक आता 45 वरती. आणि आता पुल करायचं होतं, बट आता बॅटानी बॉलचा कॉन्टॅक्ट आलाय की नाही हा प्रश्न तर निर्माण आहेच. बट तोपर्यंत पाकलं गेलं. दुसऱ्या धावेचा कॉल केला आणि त्या प्रयत्नामध्ये रनआउट होतील रोहित. आणि रोहितने विकेट सॅक्रिफाईस केली असंच मी म्हणेन, कारण स्ट्राईक यशकडे असणं या चरणावरती आवश्यक होतं. धक्का आता तिसरा, बॅटर रोहितला जावं लागेल वापस. प्रत्येक षटकाराला पुरस्कर्ते किरणजी भोईर साहेब यांच्याकडून 500चं कॅश प्राइज, 500 रुपयांचं पारितोषिक. माझ्या दिशेने जाऊया. वन्स अगेन गॅप मध्ये स्ट्रोक, क्या बात आहे. आणखीन एक फटका चांगला येत्या आठवड्यात आपण पाकले गेलं. दयालू नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहेत, बट ज्या कारणास्तव यशला स्ट्राईक हवी होती तो चांगला फटका यश काळनचा पाठमधनं चौकार इथे येतो. फिनिशिंग टच चांगलं द्यायचं होतं आणि ते आता दिलं जातं यश काळनच्या माध्यमातून. कारण आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार या ओव्हरमध्ये इथे आला. आणि मिस्टेक कुठे होत आहे की बॉल फिरवतात जरूर, बट लाईन आणि लेंथ मध्ये मात खातात. आतापर्यंत तेच राखलं, कारण लाईन आणि लेंथ फार मॅटर करते. नेक्स्ट बॉल आता देखील बॅक ऑफ लाईन डिलिव्हरी, पुल केला, पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर. गोल, अनदर बिग वन, सिक्सर. वातावरण थंड आहे, बट सध्या असा घडीला वाडेकर टीमचा बॉलर्सला आता घाम फुटला. बिकॉज स्कोर कार्ड 56.
कोणी विचारही नसेल केला की या क्लायमेटमध्ये देखील अशी बॅटिंग होऊ शकते. थंड वातावरणामध्ये आता ही गरम बॅटिंग. यश काळन जबरदस्त लाजवाब इनिंग, एक शॉर्ट अँड स्वीट इनिंग, आणि स्वीट इनिंग नव्हे तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी इनिंग. बिकॉज 7 मध्ये 26 धाबा त्याने बनवल्या आणि त्याची ही इनिंग जिथे 40 ते 50 बनवू शकले असतात तिथे आता 56. आणि आणखीन काही तासामध्ये ऍड होतील. पूल केला, पूल पॉवरफुल, सलगचा दुसरा मोठा फटका. खेळ समाप्त पहिल्या सत्राचा. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. यश काळनच्या या एक्सप्लोसिव्ह इनिंगचा जोरावरती 62 बनवलेल्या आहेत आणि इंडिव्हिज्युअली 8 चेंडूंवरती 32 बनवला यश काळनने, आणि टोटल 62 ऑन द बोर्ड आणि 63चा मॅच विनिंग टोटल इथे सेट केला टीम हेदुडनेने अगेन्स्ट टीम जलेश्वर वाडेकर. आता 63चा चेज आहे. मी घेतो एक छोटासा ब्रेक, पण तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, एन्जॉय करत राहा. स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2025 सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल आवाज आपण पुन्हा एकदा ऐकूया समीरजी सोबने सरांच्या शुभवाणीतून. या मागचं दुसरं सत्र. धन्यवाद. चोवीस चेंडू आणि थँक्यू सो मच विशाल पाटील आणि थँक्यू करणजी काळन. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. एका भला मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचे तो वाडेकर संघाला. हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर, अरविंद वत्रे काका यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्यांच्या विरोधात पार्थ 11 गावदेवी सतरंगी येदुटणे. आणि आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय स्पर्धेचे आयोजक चोवीस चेंडू 63 धावसंख्येचं लक्ष्य मात्र ठेवण्यात आले. काय फलंदाजी केली यश काळनने. 8 चेंडूंमध्ये 32 धावा ज्याने कुठल्या, म्हणजे 63, खरं तर 62 धावा त्याने कुठल्या. 63 लक्ष्य आहे, 62 पैकी 32 यश काळनचे. यस रंगाभाई यांचं पुन्हा एकदा आगमन झालंय. चला मॅच स्टार्ट करा लवकरात लवकर, जास्त वेळ घेऊ नका. सतरंगी येदुटणे, गावदेवी सतरंगी येदुटणे दोन्ही संघाचे पाठीराखे मैदानामध्ये उपस्थित आहेत. सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 2 मॅचेस जिंकल्यात गावदेवी उंबारली संघाने. ते वाट पाहतायत की आमच्या समवेत क्वार्टर फायनल कोणता संघ नक्की खेळेल. कोणतीही धावसंख्या विजयाची तुम्हाला शाश्वती देऊ शकत नाही. 4 षटकांमध्ये भलं मोठं लक्ष जरी आपण म्हणत असलो, ते पहा प्रेक्षक किती आनंद घेत आहेत.
प्रत्येकाचं सहर्ष स्वागत. गोंगाट, आरडाओरड फक्त आपल्या गावासाठी. हीच मॅच जोडी टफ अँड फाईट झाली नाही, सर्व शांत होतील. हीच तर खरी मजा आहे क्रिकेटची. आणि त्यासाठी जे प्रेक्षक येतात, क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे. शेवटी क्रिकेटचा विजय होतो यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. मॅचला होते सुरुवात सलामीवीर अतुल. मागच्या मॅचमध्ये 6 बॉल 7 चौकार मारले होते आणि त्याच्या साथीला प्रणित 2 षटकार मारून संघाला विजय करून दिलं होतं. आणि गोलंदाजीसाठी येतोय रोहित. रोहित पाटील पहिलं षटक. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय, स्क्वेअर ड्राईव्ह. थोडं लॉफ्ट केलं होतं बॉलला. चांगली फिल्डिंग. 2 धावा जोडल्या जात आहेत. कल्पकता, रचनात्मक फटकेबाजी या खेळाडूकडे नक्कीच आहे अतुल. फटके बनवतो ही त्याची खासियत आहे. गॅप शोधतो आणि पॉवर प्लेमध्ये खास करून इम्पॅक्टफुल बॅटिंग नेहमीच करतो तो अतुल भोईर. आणि त्याच्या साथीला प्रणित. धावसंख्येचा श्री गणेश 2 धाव्याने 63 धावसंख्येचं लक्ष आहे. 2 रात्रीमध्ये धावा होत नव्हत्या अशोक पाटील सर. या रात्रीमध्ये धावांचा पाऊस पडलाय. आणि ते फलंदाज बाद झालाय. रोहित ने काम तमाम केलंय अतुल भोईरचं. क्रिकेट सोबत जर तुम्हाला डान्स पाहण्याचा आनंद घ्यायचा असेल तर जरूर तुम्ही या नागावच्या मांडतान मैदानावर या. रंगाबाई पहिल्या रजनीपासून सर्वांना त्यांच्या नृत्याने घायाल करत आहेत. असा नृत्याविष्कार इथे आल्यानंतरच तुम्हाला पाहायला मिळेल. महत्वाची विकेट घेतले ती रोहितने बाद केले अतुल भोईरला. सिद्धू सध्या मैदानात. रंगाबाईची झलक तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहताय. 2 धावा. आल्या आल्या आक्रमण केलंय सिद्धूने. इरादे स्पष्ट केलेत. षटकार आलाय त्याच्या बॅटमधून. 6 धावा. जे खेळाडू आपल्या चेहऱ्यावरती कधीच ॲग्रेशन दाखवत नाहीत ना प्रसाद सहस्रबुद्धे सर, ते नेहमी घातक असतात. आणि सिद्धू त्या प्रकारातला खेळाडू आहे. त्याच्या चेहऱ्यावरती कधीच तुम्हाला ॲग्रेशन पाहायला मिळणार नाही. शांत, संयमी, काम, एकदम काम क्रिकेटर, परंतु व्हेरी डेंजरस क्रिकेटर. आल्या आल्या आक्रमण केले. आक्रमकता फलंदाजीतनं त्याने दाखवले. षटकार केसलाय. फिल्डिंगमध्ये फेरबदल करण्यात येते. एक क्षेत्ररक्षक आता स्क्वेअर लेगला थोडा झुकलाय. अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. 8 धावा धाव फलकावर. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाते. 63 धावसंख्येचा पाठलाग. अतुलला बाद करण्यामध्ये यश मिळालं रोहितला. हा चेंडू मात्र अगदी यष्ट्यांच्या जवळून मात्र निघून गेला. जजमेंट चांगलं होतं सिद्धूचं. परफेक्ट सोडला हा चेंडू आणि व्हाईट बॉल. धावसंख्या पुढे आला होता. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर हातातून चेंडू निसटलाय. भरधाव वेगाने चेंडू धावतोय. प्रयत्न केले परंतु बॉल सीमारेषा पार. चौकार. क्या ये 2 गुट का जलवा है रंगाबाई. काळूराम शेठ भोईर यांच्याकडून रंगाबाई यांना डान्ससाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलेले. या स्पर्धेचे लाडके आयोजक उद्योगपती काळूराम शेठ भोईर यांच्याकडून त्यांना 500. या मंचावरती आपण
रंगा पाटील. चला चला मॅच 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 लगेचच चालू करा, जास्त वेळ घेऊ नका. धावसंख्या ती मात्र 13. मुन्ना शेख जर त्यांच्यासोबत नाचले तर मुन्नाला 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि इथे रोहितने घेतलं विकेट, बाद केलंय सिद्धूला. महत्वाची विकेट वाडेकर संघाची प्राप्त करण्यात यश मिळालं रोहितला. धन्यवाद. महत्वाच्या 2 विकेट मात्र प्राप्त केल्यात रोहितने. चला विकेट कीपर थोडं वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय कपिल पाटील, आणखी एक महत्वाचा खेळाडू या मॅच मधील. मयूरजी काळन आणि जालिंदरजी काळन यांना विनंती की आपण मंचावरती यावं. बाउन्सरचा इथे वापर आणि इथे 5 चकमा दिलाय चेंडूने. बॉलने अचानकपणे वळण घेतलं, हे होणार. कर्वलाईन शेप अगदी आपण पाहिला. बॉल सीमारेषा पार, चौकार. अठरा चेंडू आणि विजयासाठी 46 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 17. भले 2 विकेट गेल्या असल्या तरी सुद्धा धावसंख्या चांगली आलेली आहे. पॉवर प्लेच्या या षटकात जास्त वेळ घेऊ नका, मॅच लगेचच स्टार्ट करा. 18 चेंडू 46 धावांची गरज. कपिल पाटील, जालिंदरजी कालन आणि मयूरजी काळन या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण मंचावरती या. आपला मी सहर्ष स्वागत करीत आहोत. श्री जालिंदर कालन आणि श्री मयूर काळन. 18 चेंडू 46 धावांची गरज. 15च्या सरासरीने धावावं लागेल विजयासाठी. किमान 15 त्रिक 45, एखाद कुठेतरी ऍड. परंतु सध्या डोक्यात तेच चालू असेल की किमान 15. हर्षद, पहिलाच बॉल खोदून काढलाय. वेगाचं प्रत्युत्तर देत असताना वाडिश लॉंगॉनला फिल्डर उभा होता, धावत आला अगदी स्क्रीनच्या जवळ. लॉंगॉनच्या पोझिशनला 1 धाव इथे घेतली जाते. शांत आणि संयमी क्रिकेट सध्याच्या घडीला. वाडेकर टीमचं प्रत्युत्तर चालू आहे, परंतु विकेटही गेल्यात महत्वाच्या. अतुल आणि सिद्धू मात्र बाद झालाय. 18 धावा 2 विकेट. हर्षद पहिल्या चेंडूवरती आले 1 धाव. कपिल ऑन स्ट्राईक. रनअप मध्ये चुकी, थोडा थांबतोय. स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2024 एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपण अनुभवली. छान असं क्रीडांगण, प्रेक्षकांची गर्दी, पाहुण्यांचा सत्कार आणि ही भव्य दिव्य क्रीडा नगरी. स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2025 चे विलोभनीय दृश्य. पुन्हा एकदा थांबलाय. रनअप मध्ये चुकी झाले गोलंदाजाकडून. रनअप सेटअप करणं सोपं काम नाहीये. ही भव्य दिव्य क्रीडा नगरी तुम्ही पाहताय. नागावचं हे मैदान
आणि तिथे संपन्न होत असणारी ही स्पर्धा स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2025. नीटनेटकं सुबक असं आयोजन या स्पर्धेचं. तिसरा चेंडू, खरं तर हा व्हाईट बॉल आहे. 2 चेंडू थांबला आणि त्यानंतर तिसऱ्यांदा मात्र हा चेंडू इथे टाकला. तो देखील वाईट मात्र टाकला. लेग स्टंपच्या अगदी बाजूने हा चेंडू गेला. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता हर्षदच्या विरोधात कपिलचा. हे सर्व गोष्टी लाईव्ह टेलिकास्टची टीम अगदी अचूकपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते. म्हणजे समालोचकाच्या हातातून काही गोष्टी निसटल्या तर ते दाखवतायत. वेगवान चेंडू होता. विकेट किपर अडवू शकला नाही. डायरेक्ट हिट तर झालाय, परंतु चान्सेस असे आहेत की संधी नसेल बहुतेक, कारण बॅटर तिथे पोहोचलाय. पाहूया पंच निर्णय काय देत आहेत. बाईच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 20. 16 चेंडू आणि विजयासाठी 43 धावांची गरज. प्रचंड वेग आहे हर्षदकडे. खांद्याचा चांगला वापर करतोय. पाठ टप्पा पडला आणि थोडा आतमध्ये आला. विकेट किपरला अडवता आला नाही हा चेंडू. त्या कारणास्तव बाईच्या स्वरूपात 1 धाव इथे जोडली जाते. डायरेक्ट हिट झाला, परंतु फलंदाज तिथे पोहोचलाय. प्रणित 20 धावा. धीम्या गतीचा बॉल टाकला होता बॉलरने. पेस व्हेरिएशनचा फंडा. स्क्वेअर लेगला फिल्डर फेक करतोय आणि तिथे चलाखी दाखवले विकेट किपरने, परंतु बॅटर पोहोचलाय. 2 धावा. कपिल आणि प्रणित धावांची जमवाजमव करत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये विकेट किपर थोडा पुढे आला आणि ते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्याने केला. अंपायर्सने ते रिव्ह्यू घेतलाय. इट्स नॉट आउट. बॅटर तिथे पोहोचलाय. साधा सोपा निर्णय होता. बावीस धावा, 2 विकेट. हे षटक फार निर्णायक ठरणार आहे वाडेगर संघाच्या. वाडी लॉंगॉनच्या दिशेने झेल मात्र सुटला. कॅचेस विन द मॅचेस. झेल सोडला की मॅच हे अद्यापही बाकी आहे, कारण बराचसा खेळ बाकी आहे. कॅचेस फार महत्वाचे आहेत. हे झेल सोडलेले जे फलंदाज असतात ना, ते पुढे जाऊन घातक होतात आणि क्रिकेटमध्ये आपण कित्येकदा अनुभवलंय. 14 चेंडू विजयासाठी 40 ची गरज. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 17. सेकंड राऊंडची मॅच. पुन्हा धीम्या गतीनं वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झालाय. फक्त एकच धाव. कंट्रोल गोलंदाजी अगदी आपण पाहतो हर्षद कडून. भले रनअप मध्ये चुका त्याने केला, थांबला तिथे, बॉल टाकले नाही, हा चांगला निर्णय त्याने घेतला. आणि आता 5 चेंडू मध्ये हर्षदने फक्त धावा दिल्यात, त्या 6 धावा रोखल्यात. 15च्या सरासरीने धावायचं होतं ते वाडेगर टीमला, परंतु या ओव्हरमध्ये फक्त आतापर्यंत धावा आल्यात त्या 6. 63चं लक्ष. प्रयत्न चालू आहेत. चांगला स्ट्रोक या फाईन लेगला. बॉल चाललाय सीमारेषा पार. प्रणितला मिळेल चौकार. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या झाले 28. 12 बॉल शिल्लक आहेत. धावा करायचे त्या मात्र 35. 12 चेंडू 35 ची गरज.
12 चेंडू विजयासाठी 35 धावांची गरज आहे. निर्णायक षटक टाकण्यासाठी गोलंदाज झाला आहे पार्थ 11 सतरंगी गावदेवी हेदुटणे टीम कडून लालचंद भंडारी, एक्सपिरियन्स बॉलर या टीमचा. 12 चेंडू 35 धावांची गरज. कपिल ऑन स्ट्राईक आहे. मागच्या ओव्हरमध्ये जास्त धावा आल्या नाहीत. या ओव्हरमध्ये धावांची जमवाजमव करावीच लागणार आहे, कारण 17.50च्या सरासरीने या धावा करायचेत हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर संघाला. खूपच टप्पा मागे ठेवला होता. व्हाईट बॉलने सुरुवात करतोय. व्हाईट बॉलने सुरुवात करतोय आणि 1 फॉर द ओव्हर अशी ताकीद पंच देत आहेत. एक धाव इथे जोडली जाते. थोडं डिस्कशन चालू आहे. 12 चेंडू 34 धावांची गरज. दमदार क्रीडा स्पर्धा. चला फास्ट खेळा, जास्त वेळ घेऊ नका. मॅच जरी क्रुशल असले तरी सुद्धा मॅचचा मोमेंटम तोडू नका, हीच एक विनंती. स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2024. जयेंद्रजी काळन हेदुटणे यांच्याकडून लालचंद्र भंडारीला विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. 12 चेंडू 34 ची गरज. कपिल पुन्हा शॉर्ट पिच टाकला होता. अपील केली जाते पंचांकडे, परंतु पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत आणि ते स्वतः कपिलने क्रीज सोडले. खिलाडी वृत्ती, खिलाडी वृत्ती. एकदा जोरदार टाळ्या कपिलसाठी होऊन जाऊ द्या. आयुष्यात खोटं बोलून जिंकण्यापेक्षा खरेपणाने पराभव देखील मी स्वीकारेल असं सांगत असताना कपिल, तुझ्या खिलाडी वृत्तीला सलाम. भावार्थ कल्पेश भंडारी यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक असेल हेदुटणेचा गोलंदाजांना. कपिलची महत्वाची विकेट मात्र येथे घेतले. बॅटची कडा घेतली. पंचांचा निर्णय खरं तर नाबाद होता आणि ते आणखी एक निर्धाव चेंडू, परंतु स्वतःहून क्रीज सोडली. ही खिलाडी वृत्ती खेळाडूला खूप मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवते. 10 चेंडू विजयासाठी 34 ची गरज. लालचंद भंडारी अनुभव आपला कामी आणत असताना पहिल्याच बॉलवरती कपिलची त्याने विकेट घेतली. उगाच त्यांचे केस पांढरे झालेले नाहीयेत. हा अनुभव आहे क्रिकेटच्या कुरुक्षेत्रातला हेदुटणे संघासाठी. 10 बॉल दावा करायचे त्या 34. एक वेगळीच ऍक्शन आहे. पुढे आला होता बॅटर. व्हाईट बॉल. सामना संपलेला नाहीये वाडेकर संघासाठी. एखाद मोठा फटका, षटकार किंवा चौकार. 2 मोठे फटके, एक षटकार किंवा एक चौकार. 10 धावा झपकन आल्या. मॅच मध्ये पुन्हा शिरकाव होईल. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर. कर्मण्य वाधिकार असते मा फलेषु कदाचन. भगवद्गीतेमध्ये सांगितलंय. कर्म करत राहा. तसंच या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती प्रयत्न करत राहा. विजय पाहूया. नो बॉल कॉल केलाय. संधी मिळाली आता बॅटरला. 1+1 अशा 2 धावा. 2 धावा जोडल्या जातील. नेक्स्ट बॉल फ्रीटचा असेल. नामी संधी चालून आले वाडेकर टीमला. फ्रीटचा चेंडू आहे. 10 चेंडू विजयासाठी गरज येते मात्र आता 31 धावांची. 63 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलं होतं. चला फास्ट खेळा, जास्त वेळ घेऊ नका. मॅच स्टार्ट करा हेदुटणे टीम. नो बॉल कॉल मात्र केलाय आणि आता नेक्स्ट बॉल. 10 चेंडू 31 ची गरज. 32 धावा झाल्यात. धावसंख्या धावफलकावरती ती मात्र 32. टार्गेट 63च आहे आणि 10 चेंडू विजयासाठी गरज आहे ती 31 धावांची. नेक्स्ट बॉल फ्रीट असेल. महत्वाचा चेंडू आहे लालचंदसाठी देखील आणि त्याचबरोबरीने वाडेकर संघासाठी देखील. एकाच षटकार आबाय. हवाई सफर चेंडूला प्रयत्न करतोय फलंदाज. इम्पॅक्ट चांगला. फ्रीट वरती केलंय आक्रमण. बॉल सीमारेषा पार. षटकार.
चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज. फ्रीडच्या चेंडूवरती धमाका अगदी आपण पाहिला. प्रणित पाटीलच्या बॅटमधून 9 चेंडू 25 ची गरज. क्रिकेटचा खेळच असा आहे. क्रिकेटचा खेळ बदलायला कधी वेळ लागत नाही. 9 चेंडू विजयासाठी 25 ची गरज. फिल्डिंग मध्ये फेरबदल होत असताना पार्थ 11 सतरंगी गावदेवी हेदुटणे आणि त्यांच्या विरोधात जय जलेश्वर वाडेकर हर्ष 11 या नावाने संघ खेळतोय. 9 बॉल 25. मकर संक्रांत चषक नुकताच संपन्न झाले. या स्पर्धेचा चॅम्पियन संघ वाडेकर आणि त्यांच्या विरोधात हेदुटणे. हॅमर केलंय. कव्हर्सला फटका, ताकद लावण्याचा प्रयत्न होता. एक वेगळाच फटका अगदी आपण पाहिला मैदानावरती. 2 धावा जोडल्या जात आहेत. बॅटचं वजन कमी झाल्यापासून असे फटके नक्कीच आपण पाहतो. प्रेसी किंवा दार्सनची बॅट असती तर वरती आली नसती. 2 धावा जोडल्या जात आहेत. धावफलक 40. 8 चेंडू विजयासाठी 23. 2 महत्वाचे चेंडू, 1 हात षटकार. 20च्या आतमध्ये 18च्या आसपास लास्ट ओव्हरमध्ये मजा येऊन जाईल. खेळ रंगतोय सध्या मैदानात. हेदुटणे विरोधात वाडेकर. 8 बॉल 23. लालचंद भंडारी समोर. यंग टॅलेंट प्रशांत पाटील. प्रयत्न तर चालू आहेत. ताकद लावायची होती फटक्यावरती. वेगाने तिथे रोहित आलाय. थ्रो पा किती अचूक आहे विकेट किपरच्या हातामध्ये. टॉवरच्या रेंज मधून जेव्हा चेंडू येणार आणि त्याचबरोबर समोर ज्या लाईट लावल्यात त्याच्या रेंज मधून जेव्हा चेंडू फेकला जाणार तेव्हा जजमेंट करणं थोडं कठीण काम आहे. हेच सांगत असताना विकेट किपर 7 बॉल 22 करायचे. 6 बॉल 12 आज चेस झाल्यात. त्याखेरीज कुठल्याही धावा चेस झालेल्या नाहीयेत. म्हणजे हा चेंडू सीमा पार जाणं फार महत्वाचं ठरेल वाडेकर टीमसाठी. लालचंद लास्ट बॉल. 7 चेंडू 22 ची गरज. आणि इथे हातातून चेंडू निसटलाय परंतु हा चेंडू टाकला जातोय निर्धाव लालचंद भंडारी कडून. आणि आता विजयासाठी वाडेकर टीमला 6 चेंडू मध्ये गरज आहे ती 22 धावांची. सहा चेंडू विजयासाठी 22 ची गरज. पहिल्या बॉल पासून आक्रमण आणि शेवटच्या षटकामध्ये 27 धावा आल्या होत्या. त्याच आता मागण्या ठरतायत. 6 चेंडू 22 ची गरज. बाउंसर वरती कडा प्रहार. मिड विकेटला बॉल सीमारेषा पार. हम भी किसी से कम नहीं है. बॉल फेकून दिलाय सीमारेषा पार. फलंदाज प्रणितच्या बॅटमधून षटकार. चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज. टेन्शन आता वाढलंय. टेन्शन वाढलंय. हा फलंदाज प्रणित सलामीवीर आहे. शांत संयमी. जेव्हा संधी मिळाली तेव्हा आक्रमण केलंय. आज योगची देखील बॅटिंग आपण पाहिली. शिरडोनच्या काय बॅटिंग त्याने केली सेमीफायनल मध्ये खार्डीच्या विरोधात परंतु खार्डी पोहोचली फायनल मध्ये. 5 चेंडू 16 धावांची गरज. प्रणित
प्रयत्न करतोय, मिस टाइम स्ट्रोक आहे, लॉंग ऑनला फिल्डर प्रणितचा झेल आणि शेवटी आशा मात्र बावळल्या वाडेकर संघाच्या. प्रणित पाटीलने संघर्ष जरूर केला, परंतु शेवटी त्याची विकेट घेण्यामध्ये यश मिळालं गोलंदाजाला. 4 चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज. सामना संपलेला नाहीये, अजूनही दक्ष राहावंच लागेल. एखाद चौकार आला या चेंडूवरती किंवा एखाद षटकार आला तरी सुद्धा गेम ऑन राहील. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय सर्वेश पाटील. या सर्वेच्या विरोधात आय थिंक धावा आल्या होत्या शेवटच्या षटकामध्ये, त्या व्याजासहित वसूल कराव्या लागतील आता सर्वेशला संघाला विजय करायचा असेल तर. 4 चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज. प्रयत्न करावे लागतील. कोशिश किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हामर करायचं होतं. फाईन लेगला फटका, वेगाने चेंडू चाललाय मागे, क्षेत्ररक्षक पास, शॉट फाईन लेगचा तिकडे पोहोचला, पण हर्षद होता त्या ठिकाणी. दोन धावा घेतल्या जात आहेत. दुहेरी धावा संख्येने स्कोर 49. 3 चेंडू विजयासाठी 14 ची गरज. काहीही या मॅच मध्ये घडू शकतं. 3 चेंडू 14. चौकार आला तरी सुद्धा मॅच ऑन राहील. दुहेरी धाव आली तरी सुद्धा मॅच ऑन राहील. षटकार आला तर मग मात्र आणखीच मजा आणि आणखीच रंग चढेल या मॅच मध्ये. तीन चेंडू 14 ची गरज. महत्वाचा चेंडू. प्रयत्न करतो आणि ते विकेट. विकेट घेतले गोलंदाजाने आणि आता 2 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज. दोन चेंडू 63 धावसंख्येचं लक्ष एक भलं मोठं लक्ष होतं, कारण रात्रीचे वाजलेत आता 1:50 आणि या कंडिशन्समध्ये 63 धावांचा पाठलाग करणं थोडं कठीणच काम होतं. गोलंदाजांनी चुका केल्या, कारण वाडेकर संघाचं बलस्थान आहे त्यांची गोलंदाजी आणि त्याच गोलंदाजीच्या विरोधात यश काळन केलेली फटकेबाजी खरोखरच निर्णायक ठरली. 2 चेंडू 14 ची गरज. आता फक्त औपचारिकता बाकी, कारण पार्थ 11 सतरंगी गावदेवी हेदुटणे संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल हे थोडंफार का होईना औपचारिकते स्वरूपात फक्त बाकी आहे. एका चेंडूमध्ये 13 धावांची गरज. लास्ट ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्या त्या 13. लास्ट ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 27. तिथेच हा संघ मात्र बॅकफुटला आला आणि यॉर्कर बॉल या चेंडूवरती देखील झेल मात्र सुटला जातो आणि विजय होतोय तो पार्थ 11 सतरंगी गावदेवी हेदुटणे संघ. अभिनंदन असेल या संघाचं आणि पुढील स्पर्धांसाठी वाडेकर टीमला आपण शुभेच्छा देऊया. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट यश काळन. थँक्यू थँक्यू डीजे. रंगाचा डान्स आपल्याला पाहिजे, मात्र टॉस साठी या लवकर. पार्थ 11 हेदुटणे आणि गावदेवी क्रिकेट संघ उंबारली. यश काळन मॅन ऑफ द मॅच आहे आणि या संघाचे पुरस्कर्ते किरणजी भोईर साहेब दहीसर
यांच्याकडून यशला 1000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. मी किरणजी भोईर साहेबांनाच विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार प्रदान करावा आणि त्यांनीच लावलेलं 1000 रुपयांचं पारितोषिक. टॉसला लवकर या. आणि त्याचबरोबर हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकरचे कॅप्टन आणि एक सिनियर खेळाडू, वाडेकरच्या फिरकी विद्यापीठाचा कुलगुरू सिद्धू पाटील यांना विनंती करेन की आपण मंचावरती आपलाही सन्मान होईल. टॉससाठी कॅप्टन लवकर. सामनावीर यशकांत. अभिनंदन यशकांत. या आपण टॉस करूयात. मी विनंती करेन या अगोदर आपण सन्मान करूयात वाडेकरच्या फिरकी विद्यापीठाचा कुलगुरू, ज्याच्या तालमीमध्ये घडलेले सर्व खेळाडू आपल्याला वाडेकर संघामध्ये पाहायला मिळाले.